नमस्कार मित्रांनो, मी राजू सातळ्या. तुम्ही बघत आहात भूमिकांन चॅनल. मित्रांनो, आज आपण जी सरकारी मोजणी, शासकीय मोजणी जी आपण करतो, त्यामध्ये आपल्याला ज्या अडचणी येत आहेत, त्यामुळे लोकांच्या ज्या मोजणी भरलेली असते तरी सुद्धा त्यांची मोजणी होत नाही किंवा त्या कार्यपद्धती काय आहेत, म्हणजे मोजणीची स्टेप काय असतं, कशा प्रकारे मोजणी केली जाते आणि कशाच्या आधारे केली जाते, त्याची फी काय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला कोणताही प्रॉब्लेम असेल तर आपण कोणती मोजणी भरली पाहिजे. मेन उद्देश हा आहे आपल्याला की आपल्याला जर एखादी अडचण असेल तर आपल्याला कोणती मोजणी भरायला हवी. जर एखादा ऑब्जेक्शन घेत असेल तरी आपण कशा प्रकारे मोजणी करू शकतो. जर एखादा हिस्सेदार, एखादा व्यक्ती ऑब्जेक्शन घेत असेल किंवा लगतदार, एखाद्या आपल्या गटाला लगतदार व्यक्ती असेल, तो जर ऑब्जेक्शन घेत असेल किंवा मोजणी अमान्य करत असेल वारंवार, जर आपण सरकारी मोजणी भरत असतील, मोजणी पण होते पण तो अमान्य करत असेल, तर आपण नेमकी काय केलं पाहिजे त्याबद्दल पण आपण आज माहिती घेणार आहेत. आणि जे लोकांनी मला कॉल केले आणि मला कॉमेंटमध्ये विचारले गेले, त्या प्रश्नाच्या आधारेच मी हा तुम्हाला आज व्हिडिओ बनवून तुम्हाला समजवणार आहे की एखादी मोजणी जर तुम्हाला करायची असेल तर कशा प्रकारे करावी लागेल, तुम्हाला कोणती डॉक्युमेंट त्याच्या जोडीला जोडावी लागणार आहेत, काय तयारी करावी. म्हणजे तुम्हाला मोजणीचा अर्ज करायचा असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला कोणती तयारी ठेवायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण डॉक्युमेंट घेणार आहे की तुम्हाला जर एखादी मोजणी भरायची असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे. तर मोजणी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे, म्हणजे मी जी आता डॉक्युमेंट सांगणार आहे ते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही अर्ज भरायला गेले आणि ते डॉक्युमेंट तुमच्याजवळ नाहीये तरी तुम्हाला मोजणीसाठी विलंब म्हणजे उशीर होऊ शकतो. सगळ्यात आधी मेन म्हणजे 7/12 उतारा असणं तुमच्याजवळ गरजेचं असतं. ते पण तुम्ही डिजिटल असेल तरी तुम्हाला काढलेला असेल तरी चालेल. म्हणजे आता वेबसाईटवर जो निघतो व्हेरीफाय केलेला, डिजिटल स्वाक्षरी केलेला, तो 7/12 जरी तुम्ही डाउनलोड केला आणि त्याची जर तुम्ही कॉपी जोडली तरी तिथे तुम्हाला चालणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या नावाने 8चा उतारा असतो, खाते नंबर असतो, त्यावर 8चा उतारा तुम्ही एक काढून घ्यायचा आहे. तो पण चालू काढायचा आहे, असं नाही की जुना आहे. 7/12 पण चालू काढायचा आहे, म्हणजे 3 महिने आतील, आणि 8चा उतारा सुद्धा तुम्हाला तिथे जोडायचा आहे. आता जर तुम्ही एखादा सर्वे नंबर किंवा गट नंबरची मोजणी करणार आहेत, त्यामध्ये तुमचं क्षेत्र आहे, तर तुम्हाला तिथे जमिनीचा नकाशा म्हणजे तुम्हाला जोडावा लागेल. असं नाहीये की तो कंपल्सरी नाहीये, पण जर असेल तर तुम्ही तिथे जोडू शकता. आणि तुमचे आयडी प्रूफ सुद्धा तिथे जोडावे लागणार आहेत. उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड हे तुम्हाला तिथे जोडावे लागणार. आता अर्ज करायची जी आपल्याला पद्धत आहे ती कशा प्रकारे आपण करू शकतो. तुम्हाला 2 प्रकारे अर्ज करू शकता. तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता, ऑफलाईन सुद्धा करू शकता. ऑनलाईन कशा प्रकारे करावी लागेल की महाराष्ट्र शासनाची जी भूमी अभिलेख वेबसाईट आहे किंवा जी ई मोजणी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तिथे नवीन वापरकर्ता, म्हणजे पहिले युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी आहे, तो बनवावाच लागेल. त्याशिवाय तुम्ही तिथे अर्ज करू शकणार नाहीये. त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही एकदा लॉग इन केलं की मोजणी अर्ज हे तुम्हाला एक तिथे पर्याय असेल तो तिथे तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमची तिथे पूर्ण माहिती भरायची आहे, गाव, तालुका, जिल्हा, जिथे जे कॉलम दिले असतील ते सगळे तुम्हाला भरायचे आहेत. गट नंबर, सर्वे नंबर, हिस्सा नंबर जे काय असेल ते सगळं भरून टाकायचं आहे. त्याच्यानंतर तिथे कागदपत्रे जोडा अशा प्रकारचा ऑप्शन येईल. तर ते कागदपत्र जोडा असेल त्याच्यावर तुम्हाला आवश्यक ती जी कागदपत्रे आहेत ते तिथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जर ऑफलाईन भरायचं असेल तर तुम्ही भूमी अभिलेख तुमचा जो तालुक्यामध्ये असेल तिथे जाऊन तुम्ही सर्व कागदपत्रे घेऊन जा आणि तिथे ऑफलाईन अर्ज तुम्हाला तिथे दिला जाईल, तो तुम्ही तिथे भरू शकणार. आता त्याच्यानंतर मेन मुद्दा येतो तो मोजणी शुल्क किती आकारला जाईल. मोजणी शुल्क हा कशा प्रकारे असतो की अर्ज तुम्ही एकदा सबमिट केल्यानंतर जमिनीच्या आकारामानानुसार, म्हणजे क्षेत्रफळ जे तुमचं असेल, आकार असेल क्षेत्राचा, आणि मोजणीच्या प्रकारानुसार तुमचं जे फी आहे ती तिथे आकारली जाणार आहे. आता मोजणीचा जो प्रकार आहे तो पण मी तुम्हाला सांगतो की साधी मोजणी आहे ती 6 महिन्याच्या आत होते आणि फी त्याची पूर्ण कमी असते, बरोबर. तातडीची मोजणी आहे ती 3 महिन्याच्या आत होते आणि फी साध्या मोजणीपेक्षा तुम्हाला दुप्पट असते. आता फी किती आहे ते पण मी तुम्हाला पुढे समजवतो. आणि तात्काळ मोजणी आहे ती पण 1 महिन्याच्या आत होते आणि फी त्याची ती तिप्पट असते, बरोबर. ही फी तुम्ही ऑनलाईन UPI ने सुद्धा, तुम्ही गुगल पे ने पण भरू शकता किंवा बँकेत चलनाद्वारे सुद्धा तिथे तुम्ही भरू शकतात. आता ही फी भरल्यानंतर तुम्हाला मोजणी पावती मिळते, म्हणजे मोजणी फीची रसीद मिळते, बरोबर आहे. ती मोजणीची जी रसीद आहे ती तुम्हाला तिथे कार्यालयात जमा करायची आहे. तुम्हाला मोजणी किती दिवसात करून हवी आहे त्यानुसार 3 प्रामुख्याने ते मी प्रकार सांगितले, त्या प्रकारे तुम्ही तिथे मोजणी भरून घेऊ शकतात. आता मी 3 प्रकार सांगितले, नियमित, तातडीची आणि अति तातडीची, बरोबर आहे. तर नियमित मोजणी म्हणजे साधी आहे, जी रेग्युलर होते त्याचप्रमाणे आहे. यासाठी साधारण तुम्हाला 1 ते 2,000 शुल्क तुम्हाला तिथे भरावे लागणार आहे. यासाठी साधारण 6 महिन्याचा तुम्हाला मी मगाशी सांगितलं कालावधी आहे. आणि आता तो कालावधी कमी सुद्धा केला जात आहे. म्हणजे जर तुम्हाला पेंडिंग मोजण्या नसतील भूमी अभिलेखमध्ये तर तो
कालावधी कमी सुद्धा होऊ शकतो. आणि तुम्हाला हे फी आहे ती प्रति हेक्टर म्हणजे 100 आरला ही तुमची फी आकारली जाणार आहे. तर आता दुसरी आहे ती तातडीची मोजणी आहे. आता तातडीच्या मोजणीसाठी तुम्हाला दुप्पट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 2 ते 4,000 तुम्हाला तिथे शुल्क लागू शकतो आणि ती मोजणी तुम्हाला 2 ते 3 महिन्याच्या आत तुमची मोजणी होऊन जाऊ शकते. आता अति तातडीची मोजणी जी सांगितली तिथे तुम्हाला 1 महिन्याच्या आत तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी होते आणि ते शुल्क आहे ते तिप्पट आहे म्हणजे 3,000 ते 8,000 पर्यंत तिथे मोजणीचं शुल्क जाऊ शकते. आणि त्याच्यानंतर अजून याच्यात एक राहिलं की अति तातडी ही सुद्धा एक ऑप्शन आहे. तिथे तुम्हाला 6,000 ते 12,000 तिथे तुम्हाला शुल्क लागू शकतो. शुल्क वगैरे भरलं सगळं झालं त्याच्यानंतर जी कार्यपद्धती ती कशा प्रकारे चालणार आहे की त्याच्यानंतर मोजणीच्या नोटिसा आणि तारखा काढल्या जातात. बरोबर आहे. फी भरल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीची एक तारीख निश्चित केली जाते आणि संबंधित जे सर्वेअर असतील किंवा भू कर्मचारी असतील तुमच्या शेजारील जे जमीन मालक असतील त्यांना मोजणीच्या तारखेची नोटीस पाठवतात जेणेकरून मोजणीच्या वेळी ते उपस्थित राहू शकतील. म्हणजे असं ते नंतर सांगू शकत नाही की आम्हाला नोटीस आली नाही त्यामुळे आम्ही उपस्थित नव्हते आणि आम्हाला ही मोजणी मान्य नाही. त्यामुळे जर नोटिसा गेल्या असतील तर तिथे तुमचं अर्ध काम संपून जाते. जर नोटीस गेली याचा अर्थ ते उपस्थित राहो या ना राहो त्यांना मोजणी मान्य करावी लागेल. त्याच्यानंतर काय होणार की मोजणीची तारीख वगैरे सगळं झालं त्या तारखेला जी आपल्याला तारीख दिली असेल तिथे प्रत्यक्ष जागेवर तिथे मोजणी होते म्हणजे तिथे सर्वेअर येतात. ठरलेल्या तारखात जो भूकर्मात्मक असतो सर्वेअर असतो तो तिथे त्याची उपकरणं जी काय असतील आता एटीएस मशीन आहे एटीएसचे म्हणजेच जीपीएस आहे. त्याच्यानंतर रोवर मशीन सुद्धा आता आलेले आहेत आणि सध्या जर बघितलं तर रोवरच्या मशीन नुसारच तिथे मोजण्या केली जातात. त्यानंतर मोजणी केली जाते. त्याच्यानंतर काय होते जी नेक्स्ट स्टेप असते ती कशा प्रकारे असते की सरकारी मूळ रेकॉर्ड असतो. बरोबर. सरकारी मूळ रेकॉर्ड म्हणजे काय काय येईल त्याच्यात जो तुमचा सर्वे नंबर गट नंबर जो काय असेल त्याप्रमाणे तिथे सर्वे नंबर असेल तर टिपण नकाशा तिथे काढला जातो. टिपण नकाशा तिथे जोडला जातो. जो हिस्सा नंबर असेल तर फाळणी नकाशा तिथे काढला जातो. गट नंबर असेल तर गटबुक नकाशा काढला जातो आणि सरकारी हद्दीच्या खुणा ज्या असतात बाउंड्री मार्क त्या लक्षात घेऊन जमिनीची अचूक मोजणी तिथे केली जाते. त्यावेळी जमिनीची चारी बाजूच्या खुणा म्हणजे त्या दगड वगैरे असतात ते घेतले जातात आणि त्याच्यावरून रेकॉर्ड हा मॅच केली जातो. त्याच्यानंतर जो स्टेप असते ती मोजणीचा नकाशा मिळवणे म्हणजे एखादा मोजणी झाली सगळ्या पॉइंट वगैरे नेले आपले जे वहिवाट आहे त्याप्रमाणे तिथे मोजणीचे खुणा करून गेले. मोजणीच्या म्हणजे जिथे पॉइंट घेतले तिथे खुणा करून घेतले. त्याच्यानंतर मोजणीचा नकाशा आपल्याला तिथून दिला जातो. आता मोजणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयाकडून तुम्हाला जमिनीचा म्हणजे जो मोजणीचा कप्रत तिथे दिली जाते. यावर सरकारी अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि शिक्का असतो जो कोर्टात आणि इतर कायदेशीर कामात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. आता हद्द कायम मोजणी जर असेल तर कप्रत देण्याच्या अगोदर तुम्हाला तिथे 15 दिवसाच्या आत हद्दीच्या खुणा सुद्धा तिथे दिली जातात. याच्यातच आता मी तुम्हाला मेन एक गोष्ट सांगतो की वडिलोपार्जित जमीन जर तुमची असेल आणि जर तुम्हाला पोटहिस्सा मोजणी करायची असेल तर शासनाने शेतकऱ्यांसाठी जमीन वाटणी आणि पोटहिस्सा मोजणी आता सोपी करून ठेवलेली आहे. म्हणजे शुल्क जे आता भरत होते त्याच्यात मोठी त्यांनी कपात केलेली आहे. कुटुंबातील अंतर्गत वाटण्या किंवा वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिस्साची मोजणी करण्यासाठी आता प्रति हिस्सा फक्त 200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. म्हणजे जे अगोदर मी शुल्क सांगितले ते तर तुम्हाला भरायचेच आहेत पण पोटहिस्सा मोजणीचे पहिले भरपूर पैसे व्हायचे ते आता फक्त 200 केले. उदाहरणार्थ जर एका गटामध्ये 5 भावाचे वेगवेगळे पोटहिस्से मोजायचे आहेत बरोबर तर एकूण 1000 रुपये गुणिले 200 रुपये म्हणजे दुसरे 1000 रुपये म्हणजे शुल्क तिथे तुम्हाला लागणार आहे. मात्र यासाठी ह्या गट नंबर मधील सर्व पोटहिस्साची मोजणी एकाच वेळी करावी लागते आणि पोटहिस्सा मोजणी करण्यासाठी सगळ्या हिस्सेदारांची सहमती लागते म्हणजे त्यांची सहमती म्हणजे त्यांची सही तिथे लागणार आहे तरच ती मोजणी फायनल धरली जाणार आहे. आता आपण बघणार आहे की कोणत्या प्रॉब्लेमवर आपण कोणती मोजणी करायला पाहिजे म्हणजे कशा प्रकारे मोजणी आपण केलं पाहिजे. तर एखादा अतिक्रमणाचा विषय असेल तर ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जर अतिक्रमणाचा विषय असेल तर तुम्हाला तिथे हद्द कायम मोजणी तुम्हाला तिथे करावी लागते. जेव्हा 2 शेतकऱ्या किंवा जमिनीच्या मालकांमध्ये हद्दीवरून बांधावरून म्हणजे सीमावरून जर वाद असतो तेव्हा जमिनीच्या चारही बाजूचा अचूक सीमा निश्चित करण्यासाठी ही मोजणी केली जाते. म्हणजे जमिनीचा रेकॉर्ड प्रमाणे तिथे हद्दीच्या खुणा तुम्हाला दिल्या जातात. दुसरी आहे म्हणजे ती पोटहिस्सा मोजणी. मगाशीच मी सांगितलं की एखादा मोठा नंबर आहे बरोबर आहे आणि सर्व नंबर अनेक भागीदार असतील आणि त्यांना आपला हिस्सा कायदेशीर वेगळा करून म्हणजे 7/12 पण त्यांना वेगळा करून पाहिजे असेल तर तिथे पोटहिस्सा मोजणी केली जाते. तेव्हा ही मोजणी करताना म्हणजे 200 रुपये आपण फी भरून ही मोजणी आपण करू शकतो आणि सगळ्यांनी या मोजणी आता सवलत दिली आहे त्याचा नक्कीच फायदा घ्या. वाद तुमच्या ज्या जमिनीचे वाद असतील ते तुम्ही फक्त तुमच्या पुरते ठेवा.
मोजणी जर होत असेल तर नक्कीच करून घ्या, कारण की आता ही जी सवलत आहे ती पुढे जाऊन वाढू पण शकते. तर 200 रुपये आहे तर 200 रुपयामध्ये तुम्ही तुमची मोजणी करून घेऊ शकता. आता याच्यानंतर या 2 मोजण्या तुम्हाला सांगितल्या, तर आता समजा या मोजण्या करण्यासाठी एखादा वाद घालत असेल किंवा त्रास देत असेल, अतिक्रमण असेल, तो तर कधी सही देणार नाही, सहहिस्सेदार असला तरी किंवा लगतदार असला तरी. तर त्यासाठी शासनाने आपल्याला कोर्ट कमिशन मोजणीचा पर्याय तिथे दिलेला आहे. जेव्हा जमिनीवर वाद असतो त्या न्यायालयात लोक कोर्टात जातात, बरोबर. तेव्हा न्यायालय स्वतःहून किंवा पक्षकारांहून म्हणजे विनंतीवरून सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी किंवा एखाद्यावर अन्याय न व्हावा म्हणजे त्यासाठी कोर्ट काय करतं की भूमी अभिलेख अधिकाऱ्याला कोर्ट कमिशन म्हणून नेमतं आणि मोजणी करण्याचा आदेश देतात. या मोजणीचा अहवाल थेट न्यायालयात सादर म्हणजे केला जातो आणि न्यायालय मग डिसाईड करतं कोणाला न्याय द्यायचा, कशा प्रकारे न्याय द्यायचा, बरोबर. त्याच्यानंतर बिनशेती मोजणी आहे, म्हणजे ऍग्रिकल्चर NS जी मोजणी असते ती मोजणी कशा प्रकारे होते की शेतजमिनीचा वापर जेव्हा घरांसाठी किंवा व्यवसायासाठी, गाळे किंवा कारखान्यांसाठी, औद्योगिक कामासाठी करायचा असतो तेव्हा लेआउट मंजूर करावा लागतो, बरोबर आहे. म्हणजे शेती असते त्याला बिनशेती तिथे करावी लागते. त्यासाठी आपल्याला बिनशेती मोजणी आपल्याला तिथे करणं आवश्यक असतं. त्यानंतर येते ती म्हणजे भूसंपादन मोजणी. ही मोजणी सरकार करतं जेव्हा सरकार रस्ते, रेल्वे, धरणे किंवा इतर सार्वजनिक प्रकल्पासाठी म्हणजे जे सरकारचे प्रकल्प येतात ते जेव्हा येतात तेव्हा शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेते आणि भूसंपादन करते, तेव्हा ही मोजणी केली जाते. तेव्हा नेमकी किती जमीन प्रकल्पात जाते, कोणाकोणाची जाते हे मोजण्यासाठी शासकीय पातळीवर ही मोजणी केली जाते. म्हणजे अशा प्रकारे ही मोजणीचं मी आज तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप समजवलेलं आहे की बऱ्याच लोकांचे हे जे प्रश्न होते, एखादा व्यक्ती त्रास देत असेल तर कशा प्रकारे आपण काम करू शकतो आणि मोजणी करून घेऊ शकतो. फी बद्दल मी सांगितलं, कागदपत्राबद्दल सांगितलं, म्हणजे लोकांचे भरपूर प्रश्न होते. त्यासाठीच मी हा एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. बरेच थोडा मोठा झाला व्हिडिओ, पण तुमच्याच फायद्यासाठी आहे म्हणूनच मी हा एवढा मोठा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल माहिती. अजून काही जर तुम्हाला शंका असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा, नक्कीच उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन कोणी चॅनलवर आलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जमीन मोजणी आणि शासकीय GR, शासकीयचे नवीन नवीन जे कायदे येतात त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवत असतो. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.